पानी खत्म हो गया। खाना पीना कहाँ खाते हैं? खाना पीना ये देते हैं। आपको हिंदी आता है? नहीं, छत्तीसगढ़ी हो? हिंदी कौन से? आपका गाँव कौन सा है? गाँव आपको नाही पता? आता आम्ही आपण मूलच्या नदीच्या म्हणजे तलावाजवळ आहे आणि भाऊ भेटले मनोरुग्ण आहे। शेवटी आपल्याला याच्यासमोर यांच्यासाठी काम करायचं आहे। त्याला विचारता यूथ आहे, तो बोलत पण आहे, त्याला थोडंफार समजतं आहे। यूपी आहे, छत्तीसगडी आहे। मनीष नाव तो सांगत आहे। एक छोटासा थैला त्याच्या हातात आहे, एक पाण्याची बाटल आहे खाली आहे आणि जे जेवण करत असतं त्याचं म्हणणं आहे त्यांच्यासाठी राहायची व्यवस्था आपल्याला करायची आहे। एक चांगला आश्रम मनोरुग्णासाठी खोलायचा आपल्यासाठी। याच्यासाठी आम्ही म्हणजे प्रयत्न तर करतच आहोत आणि एक तर आम्ही ब्लॉगिंग करत आहोत तर त्याच्यातून जो पैसा येईल त्याच्यात म्हणजे लवकरात लवकर शेती घेऊन याच्यासाठी काहीतरी उभारता येईल असं माझं काम सध्या चालू आहे। आमचा म्हणजे जेवढी मेहनत करता येईल लवकरात लवकर यांच्यासाठी काय करता येईल। शेवटी हा आहे पण याच्यात राहायची व्यवस्था पण करू शकत नाही, कुठे ठेवू शकत नाही असं आहे। फक्त आपण त्यांना जेवणात पैसे देऊन समोरचा प्रवास करू शकतो। आंघोळ कपडे हा एक विषय राहतो पण आपण याच्यासमोर कपडे पण आपण त्याच्यासाठी बदलण्याची व्यवस्था करणार आहे। आणि आपलं गाव कोणतं आहे? हा यूथ आहे म्हणजे एवढ्या कमी वयात तो मेंटली डिस्टर्ब होत असेल आहे। बहुत सारे कारणं आहेत, घरचे कारण असू शकतात, प्रशासनाच्या विरुद्ध पण होऊ शकते, म्हणजे माणूस मेंटली डिस्टर्ब होते। ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आपण यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी करू। आपण सगळ्यांनी खरंच मदत करा, त्याच्यातून शेती घेऊन त्याच्यातूनही सगळं उभं करायचं आहे आपल्याला आणि मग हा बघू काय करता येईल। नाम लिखा है? कौन से गांव का? कबूतर खा रहे थे। चावल उत्तो सा चावल, एक चावल लेके क्या करता?